मक्याला पाणी पाजायला चालू आहे, बघू शकता. बी टोकून घेत आहे. नमस्कार मित्रांनो, एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज महत्त्वाचं काम करायचं आहे. स्वीट कॉर्नला आज आपल्याला खत घालून पाणी लावायचं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो, पप्पा आता स्वीट कॉर्नला खत घालतायत. तर मित्रांनो, आता 9 वाजून गेलेत आणि मी चाललो आहे आता खाली मोटर चालू करायला. आता मी आलो आहे खाली मोटरीजवळ आणि लाईटवरची मोटर मी चालू करणार नाही. मी चालू करणार आहे सौर ऊर्जेवरची मोटर, कारण मला पाणी आता जास्त नको आहे. तर आता मोटर चालू केली आहे मी आणि बऱ्याच दिवसानंतर कोणीतरी बैलाने असं भरणी करते हे दिसलेलं आहे. तर आता चाललो आहे डायरेक्ट प्लॉटमध्ये, भेटू सरळ प्लॉटमध्येच. आता प्लॉटमध्ये पाणी आलेलं आहे, बघू शकता. तर आता ही जी सरी दिसते आडाची, साधारण 10 ते 15 मिनटं लागतात सरीत पाणी जायला. होऊ दे, मग भेटू तुमच्याशी. जवळजवळ मित्रांनो आता अर्धा तास झाला तरी अजून एक सरी झालेली नाही. त्यामुळे मी चाललोय परत खाली आता लाईटवरची मोटर चालू करायला. थोडं पाणी मोठं करून येतो. तर मित्रांनो, आता मक्याला पाणी पाजायला चालू आहे, बघू शकता. आणि अशा प्रकारे खत घातले. संपूर्ण प्लॉटमध्ये आता खत घालून झालेलं आहे. तर आता खत घालून झालं, आता पाणी लावलेलं आहे. आणि आता अजून एक काम मी काय करतोय, कुठे तरी असं, आता हे बघा, इथं उगवून आलंय पण ह्या साईडला उगवून आलेलं नाही आहे. मग अशा ठिकाणी मी आता बी पण आणून ठेवलंय. मग पाणी मोडायच्या अगोदर तिथे बीसुद्धा मी टोकून घेत आहे. तर मित्रांनो, आता कुठे उगवून आलेलं नाही. आता हे बघा, इथं उगवून आलेलं नाही. इथं आत्ता मी असं एक बी टोकून घेत आहे. तर असं मी प्रत्येक ठिकाणी करते जिथं उगवून आलेलं नाही तिथे. तर आता इथून पुढे सगळं उगवून आलं आहे. आता ह्या सरीमध्ये 2 ठिकाणी आलेलं नाही. तर आता इथं पहिला बी टोकून घेऊया. असं मी संपूर्ण प्लॉटमध्ये बी टोकून घेणार आहे. तर मित्रांनो, आता बरोबर अर्धा प्लॉट पाजून झालेला आहे, पाहू शकता. आणि असं वाकोऱ्यात पाणी जात आहे. तर खूप वेळ लागत आहे. प्रत्येक सरीत खूप जास्त बी टोकण्याला लागत आहे. आणि बी टोकण्याचं आणि पाणी पूर्ण मोडायचं म्हटल्यावर वेळ लागतोय थोडा. पाणी त्यासाठी बारीक करून आलो आहे. तर मित्रांनो, आता संपूर्ण प्लॉट पाणी पाजून झालेला आहे, बघू शकता. संपूर्ण प्लॉट झाला आहे. आणि आता ही आडाची सरी आहे, या आडाची सरीला पाणी मोडलेलं आहे. साधारण एक 10 ते 15 मिनटं लागतील आता ही पाणीकडे यायला. आणि मग लगेच जाऊन मोटर बंद करणार आहे. मग आजच्या दिवसातील आपलं संपूर्ण काम संपणार आहे. आज खरं तर खूप दमलेलो आहे. पाणीसुद्धा पाजायचं होतं आणि संपूर्ण प्लॉटमध्ये पुन्हा एकदा बी टोकून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, संपूर्ण प्लॉटमध्ये मक्याची जी उगवण आहे ती एकदम जबरदस्त झाली आहे. आणि जिथे लांडोरांनी किंवा पक्ष्यांनी जे मका खाल्ला होता त्या ठिकाणी मी आता पुन्हा एकदा नव्याने बी टोकलेलं आहे. तर मित्रांनो, आता शेवटच्या सरीमध्ये पाणी आलं आहे, बघू शकता. आणि मी आता चाललो आहे मोटर बंद करायला. आता मोटर बंद करून येतो आणि मग तुमच्याशी भेटतो. आत्ता मोटर बंद करून आलो आहे मी वरती. आता हातपाय धुवून थोडं फ्रेश होतो. आणि आजच्या दिवसभरातील आपलं काम पण आता संपलेलं आहे, कारण की आज दुसरं शेतामध्ये तर काहीच काम नाही आहे. तर या व्हिडिओचा आपण इथे शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.